नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। गौतमी पाटील ही आपल्या डान्सने तर महाराष्ट्रात फेमस आहेच, त्याचबरोबर तिचे अनेक कार्यक्रम हे रोज विविध ठिकाणी महाराष्ट्रभर होत असतात। सध्या दहीहंडीच्या निमित्ताने तिचे कार्यक्रम मोठ्या शहरामध्ये पार पडले व त्यानंतर काल रात्री यवतमाळ या ठिकाणी देखील तिचा असाच कार्यक्रम पार पडला। मात्र या कार्यक्रमामध्ये एक वेगळीच घटना पाहायला मिळाली। हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। गौतमी पाटील आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना घायल करते। तिच्यासोबत अनेक प्रसंग देखील या अगोदर घडले आहेत। त्याचबरोबर ती कायम चर्चेत देखील असते। कधी तिच्या कार्यक्रमामध्ये दगडफेक होते तर कधी पोलीस लाठीचार्ज करतात, तर सिल्लोडमध्ये चक्क मंत्र्यांनीच गौतमी पाटील समोर शिवीगाळ केली होती। आता यातच एका नवीन प्रकरणाची भर पडली आहे। यवतमाळ येथील आमदार संदीप सुर्वे यांनी थेट गौतमी पाटील सोबत डान्स केला आहे। त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तर प्रचंड व्हायरल झालाच, त्याचबरोबर त्यांच्यावरती टीका देखील होताना पाहायला मिळते आहे। सार्वजनिकपणे गौतमी पाटील सोबत एका भागाचा लोकप्रतिनिधी असा डान्स कसा करू शकतो असा प्रश्न देखील विरोधक विचारत आहेत। त्यांचा हा व्हिडिओ देखील आपण पाहिलाच असेल, परंतु त्यांच्या डान्सवरती टीका करणं योग्य की अयोग्य याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व आपल्याला देखील गौतमी पाटील हिचे डान्स आवडत असतील किंवा आपण तिचा डीजे शो पाहिला असेल ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मनपूर्वक धन्यवाद।